हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारासाठी हुपरी शहरामध्ये संविधान बचाव रॅली झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून संविधानाचं सामुदायिक वाचन करण्यात आलं। भाजप सरकारनं तोडफोडीचं राजकारण करून सामाजिक विद्वेष पसरवला आहे। त्यातून सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्यानं देशाच्या विकासासाठी भारतीय संविधान हेच सर्वोच्च स्थानी आहे। संविधानाच्या रक्षणासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एक दिलानं लढत आहे। या तिन्ही पक्षांचा प्रतिनिधी म्हणून मी निवडून येणार आणि कोणताही गट तट भेदभाव न करता जनतेसाठी कार्यरत राहणार असं प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केलं। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं झालेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये ते बोलत होते। रॅलीच्या आधी हुपरी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि पूर्णाकृती पुतळ्याला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आमदार राजूबाबा आवळे यांनी अभिवादन केलं। यावेळी संविधानाचं सामुदायिक वाचन करण्यात आलं। गेल्या 10 वर्षात देशाचं वाटोळं झालंय। देश बड्या उद्योगपतींना विकून टाकलाय। देशात जातीयवादी राजकारण सुरू असून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतोय। त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे, असं आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, माजी नगरसेवक गणेश वाईंगडे, सूर्यकांत रावण, रमेश धुमाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुबली गाट, मानसिंग देसाई, लालासाहेब देसाई, प्रवीण मधाळे यांची भाषणं झाली। तर सुनील गाट, जयराम गायकवाड, घनश्याम आचार्य, धनाजी शिंदे, प्रशांत सुतार, संजय माने, अजित किणीकर, सुनील कुंभार, साताप्पा गायकवाड, अरविंद खेमलापुरे, प्रदीप बावचे, तानाजी फडतारे, अमर कलावंत, विनायक विभूते, सुनील सांगवडेकर, राकेश खाडे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।